असेल कार्यक्रमात रोहित पवार, चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांमध्ये वाकयुद्ध रंगलं होतं. एनडी पाटील सभागृहाच्या इमारतीला 40 लाख देण्याचं आश्वासन रोहित पवारांनी केलंय. एवढं बोलून रोहित पवार थांबले नाहीत, तर अजित पवार, चंद्रकांत पाटलांनी देखील इमारतीच्या कामासाठी पैसे द्यावेत असं आवाहन रोहित पवारांनी केलंय. आणि त्यावर दोन्ही नेत्यांनी काय उत्तरं दिली आहेत पाहूयात. पाकळी म्हणून मी मदत करत आहोत आणि एक सेवा म्हणून तिथं समजावं. आता माझ्यानंतर फार मोठ्या मोठ्या लोकांची भाषणं आहेत. मी तर साधा कार्यकर्ता आहे, मी लहान माणूस आहे, आत्ताच नवीन आलेलो आहे. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये छोटी मोठी कंपनी तिथं चालवतो. माझ्यानंतर चंद्रकांत दादा बोलणार आहेत. चंद्रकांत दादा कोण आहेत? तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही? मग आपली अपेक्षा काय? 1-0 वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे? वाढला पाहिजे का नाही? हात वर करून सांगा. आणि चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये, तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? हात वर करून वाढवले पाहिजे का नाही? आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही, पण मला बोलण्याची संधी मिळाली. जे मनात होतं ते त्या ठिकाणी मी बोलून दाखवलं. रोहित पवारांनी 40 लाख दिल्यानंतर ते म्हणाले की 1-0 मी जोडावं. मी एका गिरणी कामगाराचा मुलगा, माझे आई वडील दोघेही गिरणी कामगार. तुमच्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही बाबा मी. माझ्या वडिलांना पहिला पगार महिन्याला 10 रुपये, रिटायरमेंटच्या वेळेला महिन्याला 1400 रुपये. आणि त्यामुळे मी अशी घोषणा करत नाही. वेळ पडली तर घरदार विकून सामाजिक काम करण्याची सवय लागली आहे, ते पण ती वेळ इथे येणार नाही. पण शासकीय निधी, शासकीय अधिकार हातात आहेत. दादांनी लगेच सूचना केलेली आहे, ते त्यांच्या भाषणामध्येही त्याचा उल्लेख करतील. कारण अर्धा पार्ट मी करण्याचा आहे, तो मी घोषित करतो की नियोजनमधून प्रस्ताव तयार करून मी मुंबईला तुमच्याकडे पाठवतो. चंद्रकांत दादा पाटील, तुम्ही सांगितलं मी गिरणी कामगारांचा मुलगा, आम्ही एवढ्या घरात राहायचो. आम्ही देखील तिथं माझ्या माहितीप्रमाणे 2च खोल्या होत्या, 2. आम्ही प्रशांत कित्येकदा गॅलरीमध्ये झोपायचो. विचारा त्याला. म्हणजे आम्ही पण फार काही वर्ण पडलेलो नाही सांगतोय की आम्ही पण काही तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही आहे. आता नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदलली, ती गोष्ट मी घेते, खोलात जात नाही. पण आम्ही पण अतिशय, प्रशांत ते वरच्या मजल्यावर जायला तर पायऱ्याही नसायच्या, ते सांगाडं होतं त्याच्यावर आम्ही पाय ठेवून जायचो. जाऊ दे, आता तो विषय काढत नाही.